बल्लारपुर विधानसभा क्षेत्र से पराजय के डर से बौखलाए कांग्रेस प्रत्याशी संतोष रावत का घृणास्पद कृत्य सामने आया है। सोमवार रात बल्लारपुर के कौसंबी गांव में एक चौंकाने वाली घटना घटी, जिसने कांग्रेस पार्टी की हताशा और घबराहट को उजागर कर दिया है। बता दें कि भाजपा के वरिष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार कौसंबी गांव में एक तालाब का निरीक्षण करने पहुंचे, लेकिन इसी दौरान कांग्रेस प्रत्याशी संतोष रावत अपने समर्थकों राकेश रत्नावर और विजय चिमडलवार के साथ वहां पहुंचे और उन्होंने सुधीर मुनगंटीवार के साथ धक्का मुक्की और अभद्र व्यवहार किया। इस घटना से स्थानीय लोग आक्रोशित हो गए और उन्होंने कांग्रेस समर्थकों को करारा जवाब दिया। सुधीर मुनगंटीवार, जिन्हें संयमी और सुसंस्कृत नेता के तौर पर जाना जाता है, इस बार बल्लारपुर से तीसरी बार चुनाव मैदान में है। यह उनकी 7वीं चुनावी लड़ाई है, लेकिन उनके साथ ऐसा असभ्य व्यवहार पहले कभी नहीं हुआ था। इस घटना के बाद जनता में कांग्रेस के प्रति गुस्सा और चर्चा तेज हो गई है। लोगों का मानना है कि पराजय के डर से कांग्रेस उम्मीदवार अब गलत रास्तों का सहारा ले रहे हैं। चुनाव में हार और जीत लोकतंत्र का हिस्सा है, लेकिन गरिमा और संयम बनाए रखना ही सच्चे नेता की पहचान है। इस घटना ने यह सवाल खड़ा कर दिया है कि क्या पराजय की घबराहट कांग्रेस की नैतिकता को पूरी तरह से खत्म कर रही है। ऐसे कई सवाल जनता के मन में उठ रहे हैं। काल जे घटना झाली आपल्या कोसंबीमध्ये ते म्हणजे सुधीर भाऊशी आम्ही बातचीत करत होतो। गावच्या लोकांनी समस्या सांगत होते, भाऊंना नोटही करत होत्या। आणि त्याच्यानंतर संतोष रावत आणि संतोष रावतचे काही साथी आले। त्याच्यानंतर काही एका डावाले आले ना, बस हे येते सभा कायले घेत आहे म्हणून आमच्या बायावरही पडले आणि सुधीर भाऊवर जाण्याचा प्रयत्न केले। सुधीर भाऊचे अंगरक्षक असल्यामुळं सुधीर भाऊ बचावले, नाही तर सुधीर भाऊला मारण्याचा प्रयत्नात होता। आणि आमच्या संध्याताई आहेत, आमच्या ह्या क्षेत्राचे निर्वाहन क्षेत्राचे सदस्य आहेत, तर त्यांच्यावरही जाऊन पडले। त्यांचे चष्मा तुटला, गळ्यात लागले आहे। तर हे एकदम गुंडेशाहीची प्रवृत्ती आहे ना। काँग्रेसचा खरा रूप म्हणजे आज समजला का काँग्रेसचं खरा रूप कसं असते। म्हणून लोकांनी जर जागृत राहायला पाहिजे आणि उद्या काय करायचं ते करावं। गावामध्ये आमचा लाडका भाऊ आला होता, म्हणजे आम्हीच त्यांना बोलवलं होतं। आमच्या गावामध्ये आमचे कोणते अपेक्षा नाही का, तलावामध्ये पायऱ्या करायसाठी, धुळंधुवासाठी त्यांच्यासाठी सुद्धा, आणि पाण्याचा शेतीसाठी पाण्याचा पाणी नव्हता येत ना तलावाचा, त्याच्यासाठी पण जे काही अपेक्षा होते पण ते त्यांच्यासाठी बोलावले होते। ते स्वतः नाही आले, आम्हीच बोलावलं होतं त्यांना। तर मग ते आम्ही बसलो होतो, इथं थोडा वेळ थांबलो, इथं त्यांचे हे केलं, मग तिकडे गेलो। इथं जागा नाही होत म्हणून देवळाच्या समोर, मग तिथं गेल्यावर मग नंतर आम्ही पूर्ण बाया बसलो आणि ते 2 शब्द ते मामाजी विचारत होते। तर मग त्यांचे ते विचारता ते तिकडून आले संतोषराव, त्यांचे बाडीगाठ घेऊन आणि आमच्यावर हमला केले। कल कौसंबी में बैठक हुई थी, लोगों ने बुलाया था सुधीर भाऊ को, उम्मीदवार और ये विभाग का एमएलए करके उसको बुलाया, विकास के बारे में चर्चा की। वो बैठक बैठी थी तो कांग्रेस के उम्मीदवार संतोष रावत और विजय चिमडेलवार और राकेश रत्नावर, बाबा अजीम, ये लोग आए और ये शूटिंग करने लगे। तो भाऊ ने बताया कि शूटिंग क्यों कर रहे हैं, ये हमारा बैठने का, लोगों का सुनने का, मैं एमएलए हूँ, मेरा सुनना कर्तव्य है, मेरा विधानसभा है करके भाऊ ने बोला। तो ये लोग सुने नहीं और आंख पे ये उनके आंख पे आए। हम लोग ने कि उसको भाऊ को यानी संरक्षण देने के लिए हम लोग भी उसके आगे गए, तो मेरा चश्मा भी तोड़े, मेरी पर्स भी फेंके, मेरी घड़ियाल भी फेंकी। और महिला, जो गांव की महिला थी, अपनी समस्या बता रही थी, महिलाओं को धक्का बुक्की की और लोगों को भी धक्का बुक्की की, बच्चे भी थे, बच्चे को भी धक्का बुक्की की। और महिला उसको सुधीर भाऊ के नारे लगाए और उनको बोले कि ये तुम गुंडे हो, यहाँ क्यों आए करके ये महिलाओं ने बताया। और उसको ने क्या हकाल पट्टी की, और उसने हकाल पट्टी नहीं की तो महिलाओं ने उनको या वो क्या बोलते चेयर जो रखी थी
वो चेयर से उससे पिटाई की, क्योंकि वो महिला का, नारी का अपमान है। मैं भी माड़ी समाज की महिला कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश की हूँ। मैं ये बड़े समाज की हूँ। मेरा भी एक नारी जाति का उसने अपमान किया है। हम यहाँ नारी जाति महिला उनको छोड़ेंगे नहीं, उसके ऊपर जो कार्रवाई होंगी, हमने रिपोर्ट दी है, उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए और संतोष रावत की उमेदवारी रद्द होना चाहिए। काल 18 तारीख सायंकाळी 6 वाजता प्रचार संपला. बल्लारपूरची जाहीर सभा आटोपल्यावर काही गावातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांच्या गावात मी पोहोचू शकलो नव्हतो, तर त्यांनी गावात येऊन सदिच्छा भेट घ्यावी अशी इच्छा व्यक्त केली. आणि त्या इच्छेनुसार मी येरगाव या गावाला गेलो. एका कार्यकर्त्याच्या घरात आम्ही बसलो असताना आम्हाला कोसंबीवरून फोन आला की तुम्ही येरगाव मध्ये जसं कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करत आहात, संवाद करत आहात, त्यांच्याशी बोलत आहात, तर कोसंबी या गावातही आपण यावं. नगेश्वरच्या तलावाच्या संदर्भात आम्हाला आमच्याशी काही बोलायचं आहे. आणि मी कोसंबीमध्ये गेलो. कोसंबीमध्ये पक्षाचे कार्यकर्ते व काही ग्रामीण भागातील जनता तिथे उपस्थित होती. कोणताही माईक नाही, कोणताही स्पीकर नाही, काहीही नाही. गावातला एक सन्माननीय शेतकरी व्यक्ती मला नगेश्वर तलावाच्या संदर्भामध्ये त्याच्या खोलीकरणाची माहिती देत होता. तितक्यात स्वतः काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत, त्यांच्यासोबत काही धष्टपुष्ट लोक होते आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे तिथं आलेत. मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या कार्यकर्त्यांच्या या संवादामध्ये तुमचा काही आक्षेप असेल तर तुम्ही निवडणूक आयोगाशी माझी तक्रार करू शकता, पण मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे. या निवडणुकीच्या जाहीर प्रचारानंतर कार्यकर्त्यांना भेटता येतं आणि म्हणूनच बूथवर सुद्धा 25 कार्यकर्ते एकत्र बसतात. यावर कोणतीही बंदी नाही. कोणतंही जाहीर प्रचार, पोस्टर, पॉम्पलेट किंवा स्पीकर लावून मी ही बैठकीत बसलो नाही. आमचे कार्यकर्ते आहे, कार्यकर्त्यांसोबत त्यांच्याशी संवाद करणं ही माझी जबाबदारी आहे, माझं दायित्व आहे आणि मी ते करतोय. तर ते तिथून हटायला तयार नव्हते. मग त्यांनी तिथून धक्काबुक्की सुरू केली. कारण नसताना गुंडागर्दी सुरू केली. मला पोलीस जे माझ्या सुरक्षेचे आहे त्यांनी कवच केलं. पण मला कवच जरी झालं, मला धक्काबुक्की करण्याचं त्यांच्या मनात जरी असलं तरी पोलिसांचं कवच असलं ते माझ्यापर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांनी जबरदस्तीने धक्के मारले, पण ते धक्के मारल्यानंतर मात्र गावकरी आणि त्यांच्यामधला संघर्ष सुरू झाला. मी त्यांना वारंवार सांगत होतो की तुम्ही काही गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन आला आहात आणि या अगोदरही तुमच्याबद्दल जनतेच्या मनात हा भ्रम आहे की तुम्ही दादागिरी करता, तुम्ही कारण नसताना करू नका. असं जर केलं तर कायदा आपलं काम करेल. तुम्ही तुमचा प्रचार करा, मी माझा प्रचार करतोय. माझा कार्यकर्त्यांशी मी भेट घेतोय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांशी भेट घ्या. पण माझ्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये असा उद्दामपणा तुम्ही करणं हे अयोग्य आहे. आणि जेव्हा त्यांनी महिलांवर हात उचलला, महिलांची धक्काबुक्की केली, त्यानंतर मात्र मी पोलीस अधीक्षकांना थेट फोन केला, पोलीस अधिकाऱ्यांना थेट फोन केला. पोलीस अधीक्षक आल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुम्ही गावकरी इथं आहेत किंवा कार्यकर्ते इथं आहेत, त्यांच्याशी बाजू ऐकून घ्या. त्यांना या ठिकाणी येण्याची गरजच नव्हती. हा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी येण्याचं कारण काय? आणि दुसरा मुद्दा, जर तुम्हाला संशयास्पद काही वाटलंच तर तुम्ही धक्काबुक्की न करता तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करू शकला असता. मी त्यांना हे आग्रहाने सांगितलं. पण काँग्रेसचा उद्दामपणा, काँग्रेसचा अहंकार हा वाढलाय. काँग्रेसला असं वाटतं की आम्ही काही करू, नरेटिव्ह सेट करू, खोटं बोलू, दादागिरी करू, आम्हाला लोकांनी निवडून दिलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर जेव्हा त्यांना आमच्याशी तुलना करता येत नाही, विकासाचं काम सांगता येत नाही, तेव्हा मात्र ते या पद्धतीने काम करतात. आणि मी त्यांना सांगितलंय की संतोष रावतजी, तुमच्याबद्दलही माझ्याकडे तक्रारी येतात की तुम्ही बकरे कापत आहात, तुम्ही दारू वाटत आहात. पण मी अशी तक्रार आल्यावर मी तुमच्या कार्यकर्त्यांच्या घरात किंवा तुमच्या घरात येत नाही. मी पोलीस स्टेशनला सांगतो की अशी अशी तक्रार आहे, तपासून बघा. तुम्हालाही जर वाटलं तर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट द्यायला हवा. तुम्ही जागेवर येण्याचं काहीही दूरपर्यंत कारण नाही. आणि ही दडपशाही, हा आतंकवाद,
हा कधीही कार्यकर्ता सहन करणार नाही, जनताही सहन करणार नाही. त्या कोसंबी गावातील लोक अतिशय चिडून गेलेत यांची ही कृती आणि आचरण पाहून. ही दादागिरी ही भारतीय जनता पार्टी आणि विशेष करून महायुती आणि जनता सहन करणार नाही.